सर्वांना जय शिवराय. या ठिकाणी आदरणीय संसद खासदार डॉक्टर अमोलदादा कोल्हे सगळे मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले. मी सगळ्यांचं स्वागत करतो. 9 ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन आणि क्रांती दिन, त्या दिवशी केली आपण सुरुवात. तर आदिवासी बांधवांच्या सगळ्या भावना लक्षात घेऊन आज अदानी सारखा एक महाकाय उद्योगपती आपल्या जुन्नर तालुक्याच्या मानगुटीवर येऊन बसला. आपल्या आदिवासी बांधवांच्या त्या जमिनी जात येते. सगळ्यात महत्वाची गोष्ट पर्यावरणाचं राहते, इकोसिस्टम झोन आहे, जागतिक पर्यटन स्थळ आणण्यासाठी त्या सगळ्या गोष्टीचा खरं विचार करता त्या ठिकाणी अदानी सोडून जरी दुसरा जरी कुठला कंपनीवाला असता, दुसरं जरी कोणाचं सरकार असतं, तरी असंच आपला विरोध असतात किंवा असंच आपल्याला असतात. आम्हाला तुमच्याबद्दल नक्कीच विश्वास आहे, पण या प्रशासनाबद्दल नाही. त्याचं कारण असं, अदानी समोर हे सगळे हात पडले. आम्ही पहिल्या दिवसापासून डे 1 पासून चर्चा करत होतो, परंतु त्या चर्चेला कुठलाच रिस्पॉन्स आला नाही बघा. म्हणून आपण हे उपोषण करायला ठरवलं. आमच्या घरात दुःखद घटना घडली होती, तरी पण आपण या उपोषणाला ठाम राहिलो, कारण शेवटी आता आपण लढते आपल्या सामान्य लोकांसाठी. त्याच्यामुळे मला प्रशासनावर आम्हाला बिलकुल विश्वास नाही. तुमचं फार माझ्याबद्दल प्रेम आहे, काळजी आहे, तुम्ही वेळोवेळी व्यक्त पण केले. ज्यावेळेस हे पत्र येईल त्यावेळेस अमोलदादा काळजी करू नका, मी तुमचा कालही मान राखला, आजही राखला, उद्या राखला. ज्यावेळेस पत्र येईल त्यावेळेस नक्कीच आपण उपोषण स्थगित करू. तुम्ही हे प्रेम दाखवल्याबद्दल खरोखर मनापासून तुमचे धन्यवाद. धन्यवाद. अवघ्या काही वेळात जिल्हाधिकाऱ्यांचं स्थगितीचं पत्र आलं की मी माझ्या कार्यालयाला ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करायला सांगतो. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आणि मी पुन्हा एकदा आश्वस्त करतो, कोणी कितीही मोठा असला तरी सुद्धा शेवटी ही शिवजन्मभूमी आहे. आणि जेव्हा शिवजन्मभूमीचा मावळा ठरवतो तेव्हा बारकाईनं तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र सुद्धा बारकाईनं बघा. जर तुम्ही आपण जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र बारकाईनं बघितलं तर त्यामध्ये किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आत्ताचं सादरीकरण मी सगळ्या पत्रकार बांधवांचं मनापासून आभार मानतो की तुमच्या माध्यमातून हे महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम हे तुम्ही सगळ्यांनी केलं. त्यामुळे प्रकल्पाला माझ्या आदिवासी बांधवांचा नेमका काय विरोध आहे आणि हा प्रकल्प जुन्नर तालुक्याच्या मुळावर कसा येऊ शकतो हे तुमच्या माध्यमातून सगळीकडे पोहोचलं. त्याबद्दल पत्रकार बांधवांचं सुद्धा मी मनापासून आभार मानतो. आणि या लढ्यात आपण एक सुटीनं समोर जाऊ. त्यामुळे समोर कोण किती मोठा आहे हे जरी पाहिलं तरी महाराजांचा आदर्श आहे. अफजल खान जरी समोर असला तरी मग आम्ही कोपरा काढल्याशिवाय राहत नाही. आणि सुरेशभाई तुम्ही ते पत्र वाचलं तर तुम्हाला त्याची खात्री पटेल. जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थगितीचा लेखी आदेश आल्याबरोबर मी तुमच्यापर्यंत पाठवतो. पण प्रशासनावर या बाबतीत मला वाटतं विश्वास ठेवणं गरजेचं आहे, कारण आपण विनंती केली, मी स्वतः विनंती केली जिल्हाधिकाऱ्यांना. तरी तातडीने 19 तारखेला या संदर्भात जी आपल्याला माहितीच मिळत नव्हती ती सगळी माहिती मिळण्यासाठी बैठक लावलेली आहे. आणि आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्या. आपल्यासारखा एक लढवय्या हा आमच्यासोबत कायम पाहिजे ही माझी विनंती. धन्यवाद. एकच मिनिटं घेतो. त्याचं कारण असं, या ठिकाणी डॉक्टर अमोलदादा कोल्हे खासदार म्हणून बसले, परंतु याच्या पलीकडे जाऊन ते एक शो बघत आहे. छत्रपतींचा इतिहास, शंभूराजांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती, जगासमोर त्या माणसाने आणला. ही गोष्ट काही सोपी नाही. सामान्य कुटुंबातून आलेला आमच्या अमोलदादा आज खासदार म्हणून त्या ठिकाणी काम करतात, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु याच माणसाने आम्हाला सह्याद्रीवरचं प्रेम शिकवलं. याच माणसाने आम्हाला छत्रपतींनी या सह्याद्रीचं कसं रक्षण केलं, मावळ्यांनी किती बलिदान केलं. नक्कीच अमोलदादा तुमच्या माध्यमातून सगळा इतिहास समजला. परंतु या सह्याद्रीवर जर या अदानी ग्रुपचा जर झाला असेल, हा सह्याद्री पोखरा जर अदानी ग्रुप निघाला असेल, तर माझं म्हणणं आहे अमोलदादा ठीक आहे, आपण ही तालुक्याची लढाई केली. तुम्ही उद्या मैदानात त्या महाराष्ट्राची लढाई तुम्ही करा, हे मी मनापासून सांगतो. आणि अदानीला कसं हत्यार करायचं. शेवटी आजपर्यंत अनेक परकीय आक्रमण आपल्या सह्याद्रीवर झाली, पण सह्याद्रीला तुम्ही हात नाही लावला.
सह्याद्रीचं रक्षणच आजपर्यंत केलंय. महाराष्ट्राची अस्मिता आपला सह्याद्री. जे अदानीला जमलं नाही ते अदानी करून दाखवलं. कारण याचं काम आहे राज्यकर्ते या अदानी समोर हात पडले. खरं तर मग अमोलदादांनी अनेक लोकप्रतिनिधींची नावं घेतली. त्याच्यामध्ये आदरणीय रोहित पवार त्यांनी पण आवर्जून फोन केला. अंबादास दानवे साहेबांनी पण फोन केला होता. नरहरी झिरवळ साहेबांनी पण फोन केला होता. आदरणीय तालुक्याचे आमदार आदरणीय शरदाना सोनवणे असतील, माजी आमदार अतुल शेठ असतील, सगळेच लोकप्रतिनिधी आणि सगळेच मान्यवर यांनी प्रत्येक पक्षाच्या या ठिकाणी येऊन लोकांनी पाठिंबा दिला. सगळ्या अधिकाऱ्यांनी पण या ठिकाणी काळजी घेतली. उपोषण स्थगित करण्याच्या वेळेस अनेक गोष्टी आपण त्या ठिकाणी बोलू, परंतु थोडा साहेब परंतु अमोदर तुम्ही इथं आला आणि खरं तर सह्याद्रीचा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला. ही पण गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. परंतु आपल्या शिवजन्मभूमी हा अदानी प्रकल्प नकोय आणि आपण सगळ्यांनी जर असा लढा दिला तर मला वाटतं ही गोष्ट काय अवघड नाही. धन्यवाद. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.